मित्रांनो, रागामध्ये घेतलेला कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय तुमचा 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 5 वर्ष झाली. तुम्ही रागाच्या भरात घेतलेला निर्णय आणि कोर्टामध्ये इतकी वर्षे चाललेला वेळ, ज्यांची आता केस चालू आहे आणि रागाच्या भरात केस दाखल केलेले आहे आणि ते पण कारण काय तर किरकोळ कारण आहे. आणि त्यापासून आत्तापर्यंत तुम्हाला सिद्ध काय झालं, महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक त्रास किती झाला, आर्थिक त्रास किती झाला, आयुष्यातला वेळ किती गेला. आणि ते कारण एवढं फार महत्त्वाचं होतं की तुम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागली. त्यामुळे नाती विस्कटलीत आणि निर्णय कधी लागणार याची वाट पाहावी लागते. संपूर्ण गोष्टींचा जर विचार केला असा तर तुम्ही चढलेली कोर्टाची पायरी बरोबर होती का चुकलेली आहे. जर मित्रांनो चुकलेले आहे असं जरा तरी तुम्हाला वाटत असेल तर आजच्या आज तुमचं प्रकरण कॉम्प्रोमाइज करा, तडजोड करा, त्यापासून आत्ताच मुक्त व्हा.